मी म्हणेन निसर्गाला खूपच मानलं गेलं पाहिजे की प्रत्येक गोष्टीचा आकार, उकार, रंग, रूप हे प्रत्येकाला वेगवेगळं दिलेलं आहे. जसं की माणसाचे चेहरे पण खूपच सगळ्यांचे वेगवेगळे दिले आहेत. कोणाचाही असा डबल चेहरा नाही. त्याचप्रमाणे निसर्गाने पदार्थांना सुद्धा वेगवेगळी रूपं दिलेली आहेत. ही आहे जायपत्री. तर जायपत्री कशी तयार केली ते आता आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी सुचिता व्लॉगमध्ये पुन्हा एकदा मनापासून सर्वांचे स्वागत. ही बागेतून एवढी फळं आम्ही आणलेली आहेत. हे जायफळ आहे. जायफळाला बाहेरून आवरण खूप जाड आहे आणि आतमध्ये जायफळ एकदम छोटं असतं आणि त्या जायफळावर एक जायपत्री असते. तर आता आपण हे फळातील आतील जायफळ कसं असतं ते आता आपण पाहूया. हे बघा, हे जायफळ आहे या फळाच्या आतमध्ये तयार झालेलं. जायफळामध्ये अनेक औषधी गुण असतात. पोटात दुखणे, शरीरातील घाण काढणे, रक्तशुद्धीकरण, तोंडातील किटाणू मारणे व दातांची निगा राखणे, रक्तपुरवठा सुरळीत ठेवणे, त्वचा चमकावणे असे अनेक कार्य करते. जायफळ हा एक असा मसाला आहे जो खूप कमी प्रमाणात जेवणामध्ये वापरला जातो, पण त्याचे फायदे तेवढेच शरीराला मिळतात. आणि जायपत्री ही तिखट, कडवट आणि उग्र वस्तू असते. जायपत्री रंगाने नारिंगी रंगाची असतात. हिचा पण वापर मसाल्यामध्ये केला जातो. व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. हे पहा, जायफळ झाडावर आपोआप फुटून आतमध्ये ते फळ असतं ते खाली पडतं. म्हणून आम्ही सर्व जायफळांची फळं काढून आणलेली आहेत. आणि हे जायफळाला आवरण बघा किती सुंदर आहे ते. हे जे वरती लाल लाल दिसतंय ती जायपत्री आहे. आणि जायपत्रीच्या आतमध्ये वरची कवच काढली की आतमध्ये जायफळ असतं. तर मी तुम्हाला आणखीन एक दाखवते. आपोआप ही फुटतात आणि आतील फळ बाहेर येतं. हे बघा, हे अशा प्रकारे आपोआप फुटून हे जायफळ आणि जायपत्री असं बाहेर येतं. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि आपल्या नातेवाईकांना शेअर करा. आता आहेत पावसाचे दिवस, त्याच्यामुळे हे जायफळ आणि हे जायपत्री सुकू शकत नाही. तर मी एक आयडिया केली. सर्व जायपत्री आणि ते जायफळ असं एकत्र गोळा केलेला आहे. आणि आता मी हे ओव्हनमध्ये यांना सुकवून घेणार आहे. तर अशा प्रकारे मी ही सर्व लाईनीत लावलेली आहे. आता आपण त्यांना ओव्हनमध्ये टाकूया. तर ही पहा, मी आता ओव्हनमधनं हे ट्रे बाहेर काढत आहे. कारण का 180 अंश टेम्परेचरवर मी 15 मिनटं ठेवली होती. खूपच ओली होती. आता पाहायला गेलं तर ती चांगली सुकलेली नाही आहेत. आणि जर मी अशीच ठेवली तर त्यांना बुरशी येणार. म्हणून मी एक आयडिया केली की जायपत्री बाजूला केली आणि जायफळ बाजूला केलं. तर हे पहा, अशा प्रकारे मी जायपत्री वेगळी करत आहे. एक प्रकारे पाहायला गेलं तर जायफळाच्या बाजूला जे आपण जायपत्री आहे ते एक प्रकारे फुलंच आहे. बघा मी कसं अलगद काढत आहे आणि ते फूल बाजूला होत आहे.
तसं म्हटलं तर ते फुलच आहे, पण आपण ते मसाल्याला वापरतो म्हणून त्यात ते जायपत्री असं म्हणतात. तर हे अशा प्रकारे मी ही जायपत्री बाजूला सर्व फळांची बाजूला करते आणि ती ओव्हनमध्ये भाजून घेते. तर अशा प्रकारे मी ही जायपत्री बाजूला काढलेली आहे. एवढी जायपत्री झालेली आहे. आता मी ती ओव्हनमध्ये सुकवून घेते, कारण का ओलसर भरपूर आहे. जर उन्हाचे दिवस असते तर मी उन्हातच टाकली असती, पण आता पाऊस असल्यामुळे मी ओव्हनमध्ये तिला पूर्णपणे सुकवून घेणार आहे. चला तर मग मी ओव्हनमध्ये टाकून सुकवून घेते. तर अशा प्रकारे मी ओव्हनमध्ये टाकलेली आहे. ही पण 180 अंश टेम्परेचरला 15 मिनटं मी ठेवणार आहे. तर ही पहा, मी आत्ताच ओव्हनमधनं बाहेर काढलेली आहेत. किती चुरचुरीत झालेली आहेत बघा, अलगद मोडत आहेत. तर अशा प्रकारे मी ही ओव्हनमधनं बाहेर काढलेली आहेत. आता मी ती एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवणार आहे. आणि ह्यांचा कलर पण किती सुंदर आहे तसाच राहिलेला आहे. त्याच्यामुळे जर मी उन्हात टाकली असती तर ह्यांचा कलर उडाला असता, पांढरी पडली असती. ओव्हनमध्ये मी त्यांना भाजून घेतल्यामुळे जायपत्रीचा कलर आहे तसाच राहिलेला आहे. तर माझी ही एवढी जायफळ तयार झालेली आहेत. आणि हे बघा, अजून ही मला ओव्हनमध्ये सुकवून घ्यायची आहेत पूर्णपणे. तर अशी वरची कवच निघालं की हे जायफळ असं आतमध्ये तयार होतं. हे अजून सुकलेलं नाही. हे बघा, असं ओलसर आहे, म्हणून मी ही पूर्ण सुकवून घेणार आहे. तर अशा प्रकारे हे जायफळ आपण वापरण्यात घेतो, मसाल्यामध्ये पण घेतो आणि वेलची पावडरमध्ये पण टाकतो आपण. माझा हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद. असेच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.